नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. बिजुरपाडा येथील स्मशानभूमी चक्रीवादळाने भुईसपाट झाली. एकीकडे तालुक्यातील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर असताना निकृष्ट कामामुळे स्मशानभूमीचे काम चर्चेत आलेले आहे. 2 दिवसापूर्वीच्या चक्रीवादळामुळे जाहुले, हस्ते, कोडीपाडा, खोकरविहीर भागातील घरावरील पत्रे, कौले फुटली. आंबाफळ बागेचे नुकसान झाले होते. बिजुरपाडा येथील स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम शेवटी निसर्गाच्या उजेडात आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीच स्मशानभूमीचा चौथरा बांधला होता. त्यावरचा लोखंडी पोल उभे करून त्या सिमेंट काँक्रीटमध्ये केवळ 1.5 ते 2 इंच लोखंडी खिळे ठोकून लोखंडी पोल उभे केले होते. त्या लोखंडी पोलास सिमेंटचा प्लास्टरचा गिलावा देऊन सिमेंटचा भक्कम स्तंभ उभा केल्याचे भासवले होते. मात्र शेवटी स्मशानभूमी भुईसपाट झाल्याने हे निकृष्ट काम उजेडात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यात अजूनही सुमारे 60 ते 70 गावे, पाडा, वाड्या, वस्ती स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत असताना अशी निकृष्ट कामे होत असतील तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. प्रतिनिधींनी ग्रामसेवकास याबाबत विचारले असता हे काम त्यांच्या कारकिर्दीतले नसल्याचे सांगण्यात आले. स्मशानभूमीचे निकृष्ट काम शेवटी निसर्गानेच उजेडात आणले. बांधकाम करताना लोखंडी पोल अलगदपणे वरच्या वर ठेवून स्मशानभूमी उभारणी केली होती. लोखंडी खांबाला सिमेंटचे प्लास्टर केले आहे. स्मशानभूमी तात्काळ दुरुस्त करावी. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पैशाचा पुनर्वापर न करता कामात जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वसुली करावी, अशी मागणी अशोक भोये, ग्रामस्थ बिजुरपाडा यांनी केली आहे. वादळ जोरदार असल्याने स्मशानभूमी कोसळून पडली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. सन 1921-22 मध्ये बांधकाम पूर्ण झालेले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वायजी गावित ग्रामसेवक रौंधाने यांनी दिलेली आहे. मी बिजुरपाडचा ग्रामस्थ मी अशोक मोहन भोये. तर आमच्या गावची जी स्मशानभूमी आहे ती पूर्णपणे छोट्याशा वादळामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे. काहीच जुनं बांधकाम होतं, जुना पाया होता आणि त्या पायावरतीच नवीन इमारत बांधून आणि त्या इमारतीला काही 2-2, 1-1, 1.5 इंचाचे खिळे ठोकून आणि ती इमारत उभी केलेली होती. तर साधारण 1.5 वर्ष झाले होते त्या बांधकामाला. 1.5 वर्षामध्येच ती इमारत कोसळलेली आहे. एक छोटंसं वादळ होतं आणि त्या वादळामध्ये सुद्धा ती इमारत टिकू शकलेली नाही, कारण की ते पूर्ण वरवरचं बांधकाम होतं. या अगोदर तुमच्याकडे स्मशानभूमी होती का? नाही, आमच्याकडे स्मशानभूमी नव्हती. पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला पूर्ण उघड्यावरती त्या अंत्यविधी केले जायचे. हां, पूर्ण आम्ही वरती बारदन धरायचो बरं का. आणि त्या उघड्यावरती पावसाळ्यामध्ये खूप एखादा पाऊस आला किंवा एखादं मोठं नैसर्गिक वादळ आलं, त्यामध्ये ना तो एखादा प्रेत असेल ते अर्धवट जळालेला असायचा आणि पुन्हा आम्हाला ते लाकडं जमा करायचे आणि पुन्हा आम्ही ते जळायचो. आणि अशातच शासनाने स्मशानभूमी आम्हाला दिली आणि मग ती सुद्धा त्या ठेकेदारानं किंवा संबंधित कर्मचारी असो, अधिकारी असो, त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि ते पूर्ण आमची फसवणूक केलेली आहे ग्रामस्थांची. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल का? आता पुन्हा कसं हो, आम्ही उठाव करणार, आम्ही सरकारपर्यंत जाणार, आम्ही तालुक्याला जाणार, आम्ही उपोषणाला बसणार आणि आम्ही त्या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला ती पुन्हा बांधून पाहिजे. आम्हाला तशीच्या तशी स्मशानभूमी किंवा चांगल्या स्थितीमध्ये स्मशानभूमी आम्हाला उभी करून पाहिजे, हीच आमची मागणी आहे. तो कसा तरी काम करून त्याने ते ड्युटी त्याची बजावून घेतली. लहानसा वादळ आलं, लहानशा वादळाला ते बांधकाम टिकलेलं नाही. एखाद्या मोठ्या वादळात काय झालं असतं? एक भूत्यासारखी गोष्ट. मग लहानसा वादळ पूर्ण कलर हे पहा ना, हे पूर्ण हे पत्र कापलेले आहेत, काहीच नाही, पूर्ण कोसळलंय. आता बीम दाखव बरं, हा बीम कसा आहे, ती बीम कशा आहेत, हे याच्यामध्ये हा पोल कसा लपवलेला आहे, पूर्ण पोल यात लपवून टाकलाय. असं बांधकाम राहतं का कुठं? RCC मध्ये असं बांधकाम राहतं? आता याची भरपाई कोण करणार? काय कामाचे असे ठेकेदार? बिजुरपाडा ही आमच्या गावची स्मशानभूमी, बिजुरपाड्यातील स्मशानभूमी चालू आहे ना. ह्या स्मशानभूमीचे झालेले नुकसान आहे सांगा बरं किती. वर बांधकाम झालेलं आहे. हे पूर्वीचं बांधकाम आहे. पूर्वीचा जोता बांधलेला होता आणि त्याच जोत्यावरती नवीन स्मशानभूमी त्यांनी बांधकाम दाखवून आणि एवढेशी त्याला खिळे ठोकलेले आहेत.
त्या बीमला हा आयता पोल आहे आणि त्या पोललाच हे खिळे ठोकून वरती आरसीसी बांधकाम दाखवून आणि ही इमारत उभी केली होती. एवढ्याशा त्या खिळ्यावरती एवढी मोठी इमारत उभी आहे, संपूर्णपणे ती आज कोसळलेली आहे. सगळेचे सगळे बीम असेच आहेत, लहान लहान खिळ्यावरती हे बीम उभी आहेत. टिकणार आहे का असं काम? 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही. 1 वर्षामध्ये ही स्मशानभूमी कोसळली. तर हे असं जर बांधकाम होत असेल तर काय कामाचं? ही संपूर्ण गावकऱ्यांची आणि पूर्ण सरकारची फसवणूक आहे. ठेकेदारांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत. एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. तर ही बातमी ठेकेदारापर्यंत गेलेली पाहिजे. आमची सर्वांची ओरड आहे, हे ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे ते बांधकाम आम्हाला पुन्हा बांधून पाहिजे ना? पुन्हा बांधून पाहिजे. काय कामाचं हे बांधकाम? नुसतं पैसे खायचं काम केलेलं आहे. आज आम्ही कोणाकडे दाद मागायची? येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सुरगाणा. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.